तर भावांनो नमस्कार, तुम्हाला बी नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर भावांनो आज आपल्याला आहे घरची कामं, म्हणजे घरची. आता मम्मी गेली बाहेर, आपली मम्मी गेली फिरायला. आता तिकडं तर गावातली एक ट्रिप निघली होती, तर आता ट्रिप निघल्यामुळं मम्मी गेली बाहेर. आता तर आपल्याला आहे ती घरची कामं भावांनो. तर आता कामं काय आहे ती तुम्हाला सर्व काय दाखवेल. आता माझ्या घरी मला काय कामं आहे त्याला. तर भावांनो मी काय तुम्हाला काय म्हणत मी लाजत नाही, काय नाही. काम करा का कधी लाजायचं नसतं तुम्हाला, अजून मी सांगतो तुम्हाला. त्यामुळं काम करायचे तर आपल्याला आता. तर मी काय काय काम आहे ती तर तुम्हाला दाखवतो. आपल्याला घरची काय काम आहे ती. तर भावांनो आपल्याला घासायची ती भांडी. तर भावांनो हो का तुम्हाला तुम्ही म्हणत असाल ह्याला लाजत नाही, काय बायकाळा आहे आणि काय. भावांनो तुम्हाला एक सांगू का, बायकाळाचा विषय नसतं. घरची बाहेर गेली असली तर कोण म्हणले असलं तर कोण येऊन घासणार नाही तुम्हाला. खरं सांगतो तुम्हाला. आता तुमच्या शेजारचं तुमच्या घरची XYZ कोण बाहेर गेलं तर घरची भांडी धुणी कोण करणार तुम्ही सांगा बरं. तशीच पडून राहणार का 2-4 दिवस बाबा, 4-5 दिवस कोण करणार. घरच्या शेजारची येऊन करणार आहे का बाबा आम्ही करतो बाबा, ते करतो ते. भावांनो स्वतःलाच काम करावं लागते. घरची कोण बाहेर जर गेली लेडीज व्यक्ती सगळी कोण तर स्वतःलाच करावं लागतं. भावांनो एवढं एक ध्यानात ठेवा. शेजारचे कोण पडत नाही, त्यांची बघते ती सर्व. 1 दिवस करतील, 2 दिवस करतील, परत नाही कोण करत. भावांनो स्वतःच करते ते. त्यामुळं सर्व काय शिका, लाजू नका. कोणत्याही गोष्टीत असो तुम्ही लाजू नका. त्यामुळं भावांनो तुम्हाला अजून बी सांगतो, कोणत्याही क्षेत्रात असो, कोणत्याही गोष्टीत असो, कोणत्याही काम असो, लाजायचं नाही, स्वतः करत राहायचं. त्यामुळे भावांनो तुम्हाला दाखवत होता आपण घासणार आहे भांडी. तर पण आता तुम्हाला दाखवतो मी भांडी घासणार आहे आता. आपल्याला एवढं घासायचं आहे आता, एवढं घासायचं आहे. तर आता मी भावांनो गिम्बल सेट करतो आता. तर आता गिम्बल सेट केलं तर आपल्याला मग काय प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला आम्ही घासताना सर्व काय दिसेल मी. त्यामुळे भावांनो आपण गिम्बल करूया सेट. तर भावांनो तर आपण केलं गिम्बल सेट. बघत राहा फक्त तुम्ही. भांड्यात काय करतो, पाणी इकडं आहे भावांनो. त्यामुळे पाणी आहे इकडं. त्यामुळे आता मी काय करतोय, पाणी भरून टपल्यात पाणी भरून आणतो हे करतोय. भावांनो बघत राहा बघा. कोणत्या विषयात असं कोणत्याही गोष्टीत लाजायचं नाही. कमी पडल्यावर कोण आणून देत नाही, किती हात घ्या तुम्ही बी अजून बी. त्यामुळे भावांनो कमी पडल्यावर कोण आणून देत नाही. तुमच्या घरची भांडी कोण बाहेरची येऊन घासणार नाही, तुम्हालाच घासावं लागेल. थोडं भावांनो लक्षात घ्या. कोण घेतो आता कारण बसायला आपलं यावं म्हणून सगळं आता घासावं लागतं. तुम्हाला काय म्हणतोय मी, जसा जेवण जगतोय भावानं. 2 मिनिटं गिम्बल थोडं करतो थोडं हे. खाली करतो. तर भावांनो आपण केले सेट गिम्बल. हो का भावांनो कोणत्याही गोष्टीत असं लाजायचं नाही. तुम्हाला खरं सांगतो बा, लाजला की कमी पडल्यावर कोण आणून देत नाही. भावांनो कमी पडल्यावर कोण आणून देत नाही. मी अजून बी ध्यानात घ्या. बघा भावांनो आपलं थोडा चेहरा कमी दिसते, त्यामुळं असू द्या. त्यामुळं कसं असतं गोष्टी समजून घ्यायची असते ते. त्यामुळं पाहून घासतोय भांडी आता मी. भावानं कसं असतं कोणची गोष्ट असं ना लाजायचं नसतं. कसं तुम्हाला खरं सांगतो, लाजला की भांडलं कोण आणून देणार नाही. काय नाही मला लाज वाटत नाही, काय नाही. यूट्यूबवरती काय तुम्हाला वाटत असेल मी लाजत नाही, काय नाही. कसं करते काय मी बालिश काय कमी पडल्यावर मला तुम्ही आणून देणार नाही. भाऊ तुम्हाला खरं सांगतो, राग येऊन द्यावा मला. कोणत्याही गोष्टी का असं ना लाजायचं नसतं, काय नसतं. मला खरं
काय म्हणतोय, मी जशी लाईफस्टाईल जगतो तीच तुम्हाला शेअर करतो. हे ध्यानात घ्या. हां, जसं जीवन जगतोय, मी काय करतोय, जीवनात काय करतोय, जी नाही शेअर करणार मला ते असतं लगेच लपून ठेवणार. 52 मिनटं मला जाळी आणायची तिकडून. जशी लाईफस्टाईल जगतोय तसं तुम्हाला शेअर करतो. कोणी मी काय असं काय आमचं जोडत नाही, मग काय नाही. हा, सपोर्ट करणं तुमचं काम आहे भाऊ, माझा व्हिडिओ टाकणं काम आहे. हां, मला माहिती आहे एक नाही दिवस तुम्ही सपोर्ट चालू झालं आहे आपलं. तसं काय वाद नाही, मी काय नाही असं नाही. बापले भाऊ आपल्याला सपोर्ट करायला लागले. मी काय असं नाही काय सपोर्ट करत नाही. मराठी माणसं सपोर्ट करणार नाही, कोणाला करणार. त्यामुळं मला सांगतोय आपली मराठी माणसं आपल्याला सपोर्ट करायला लागली. आपण ज्या काय असेल ते शेअर करतो. फालतू शेअर करत नाही, काय हे रिअलिटी शेअर करतो. तुम्हाला माहिती दिसत बी असेल. हो का, कसं असतं कोणत्याही गोष्टी मेहनत केल्याशिवाय भेटत नाही. मेहनत करावं लागते कोणत्याही क्षेत्राला. असं नाही मला मग तुम्ही हसाल काय भांडी असल्याचं आणि हे टाकते काय ह्याला काय कळत नाही, बिना याने करायला लागले. आता ही मला म्हणणार आहे ती बघा, तुम्ही म्हणणार आहे पण जी म्हणणार आहे ती ना त्याला एक सांगू गोष्ट, मला कमी पडलं तुम्ही देणार का सांगा तुम्हीच. मला कमी पडल्यावर देणार का आणून? आता भांडी कसं आहे, माझ्या घरची भांडी मधलं येतं कसं आहे कोणी जी मला म्हणते ते कुणाला राग म्हणून घेऊन आलं. कोण कोणाला पडत नाही भावांना, त्यामुळे राग म्हणून घेऊ नका. मी रिअलिटी शेअर करतो. मी तुम्हाला मी काय बोललेलं तुम्हाला वाटत असेल मी काय पण बोलते आहे का, आडवं बोलते काय. आडवंच नाही, तुम्हाला एक सांगतोय. तुम्हालाच मी उदाहरण देतोय की तुम्ही आता तुमच्या घरची भांडी आता समजा तुमच्या घरची कोण घरची कोण नसेल, घरी एकटा असाल तुम्ही, तर मग तो घरची आता जेवणा खाण्याची भांडी पडते कशा नाही हो का, मनुष्य जीवन आहे त्यामुळे ध्यान घ्या. भांडी ही पडते तीच. तर भांडी पडत असल्यावर तुमच्या शेजारी कोण घरी कोण नसलं लेडीज बनवून तर तुम्हाला सांगा घरची तर शेजारची मग असते का भांडी? तुम्ही सांगा घरची तुमच्या शेजारची मग असतील का? घास नाही तर बस तिकडं म्हणतील. काय म्हणतील माहिती, घास नाही तर बस तिकडं, काय घेणं देणं नाही. तुम्ही उपाशी आहे का नाही कोणी विचारणार नाही तुम्हाला. हे ध्यानात घ्या. तुम्हाला हाय हे रिअलिटी समजलं का फालतू नाही. जी चालू तिथे आहे ते तुम्हाला सांगतो. काय जी चाललं घडीला घडते तुम्हाला सांगतो. मी आलो 5 मिनिटं ते पाणी टाकून. जी चालू स्थितीला घडत आहे भावाला मी तुम्हाला सांगतो. काय जी चालू स्थितीला बाबा की बाबा घडते कोण घरी नसलं बाबा व्यक्ती कोण अशा म्हणणार नाही बाबा तुम्हाला बाबा येतो आणि घरची कामं पडतो आणि तुमचं कसं वाटवं होईल ते आजकालचे शेअर करते. त्यांना वाटतं माणसाला त्यांना खुश होणार तुमची आज्ञा व्हायला लागली. कोण असेल ते तुमच्यावर बघायला पण सांग त्यांना मजा वाटणार की तुम्ही बाबा तुमचे हाल होणार हाल होते त्यांना मजा वाटणार तुमची मजा बघणार पाहणं. त्यामुळं आपण सक्षम आहे. माझ्या बनवणाऱ्यासुद्धा तोंडात बोट पडली पाहिजे मला पाहिजे शिक्षण. कोणत्याच कामात किंवा लढत नाही हे ध्यानात घ्या. आपण असं सक्षम व्हायचं भाऊ. माणसाला हसायला आलं नाही पाहिजे, रागली पाहिजे, असं सक्षम व्हायचं. कोणत्या बी गोष्टीत असेल, घरची असं ना, व्यवसायात असं ना, शेतीत असं ना, कोणत्याच कामात न पाहिजे भाऊ. मला एक गोष्ट सांगतो कोणत्याच कामात नडला नाही पाहिजे व्यक्ती तरच ती मनुष्य आहे.
कोणचीच कामात नडप. एक मिनिट बावन भावाने मला एक माझा मित्र भेटला होता, एका जवळचा जोडीदार. तरी मला काय म्हणत होतं माहिती आहे कसं सांगू का मला, व्हिडिओ बरे बनवते माणसं, नवीन नवीन ठिकाणी जाते ते, त्यांना जर सपोर्ट करते. तुला जास्त सपोर्ट करणार नाही तुला. मी काय बोलणार त्याला, काय नाही माहिती आहे खूप म्हणलं मी हाय रियालिटी शेअर करणार. माणसं घरची रियालिटी शेअर करत नाही जास्त. आहे ती मोजकीच आहे, ती यूट्यूबर आहे की रियालिटी शेअर करण्यासाठी कमीच आहे. जास्त बाबा ती लाईफस्टाईल जगते ती, काय काय घरचं ते सगळं रियालिटी शेअर करते ती कमीच आहे. ती तशी रियालिटी शेअर करणारी कमीच आहेत. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला असं तर मी गावांनी घासून दाखवतो, हे असं अशी कोण करणार नाही, अशी कोण शेअर करणार नाही. मला ती सांगते रियालिटी शेअर करणारी सुद्धा जास्त कमी असतील माझ्या अंदाजे. पण मी सगळं तुम्हाला जीवन जसं जगतो, रोजचं जीवन माझं, बाबा काय करायचं, आज काय करायचं, उद्या काय करायचं, उद्या कुठं जायचं, उद्या प्रोजेक्ट जायचं तिथं ब्लॉग करायचा, हे तुम्हाला सगळं शेअर करून दाखवतो. मी काय दुसरं आमचं जोडत नाही. एक मिनिट तुम्हाला तीच सांगतो, लाजू नका. कोण आणून देत नाही भावांनो, कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही. अजून बी लक्षात घ्या तुम्ही, कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही भावांनो, हे ध्यान घ्या तुम्ही. त्यामुळं मी लाजतोय का कोणच्या क्षेत्रात, मला तसं दिसला आता व्हिडिओवरनं, मी कोणत्या क्षेत्रात लाजत नाही. हा तुम्ही म्हणत असाल की काय झालं, टोकाला परिणाम झाला का, काय बी करायला लागले हो का. मानणारे किती बी असतील, मानणारे हो का म्हणते हे टोकाला परिणाम झाला आहे, हे काय बी करते. तुम्हाला एक सांगू का, एक गोष्ट सांगू मला आज 2 वर्षी मी असंच एक जण मोबाईल मागितला होता. मला मोबाईल फोन लावायचा, मला कशात पाहिजे तुला, आता एक मोबाईल आहे की मला, अजून माझ्याकडे बॅलन्स नाही. म्हणला काय खरं आहे तुझं, म्हणलं का मोबाईल एवढं मोठा मोबाईल आमच्याकडं, कशा मोबाईल त्याकडे ॲपल होतं बघा, मला मोबाईल दिला नव्हता. बसून बघा मी मोबाईल सुद्धा मागत नाही मग काय असेल तसं. मला मी तेव्हापासून नाही पाहून मला वाटलं मोबाईल मागायचं नाही कुणाला, बरोबर तेव्हापासून. त्याच्यावेळेस कळलं की माणसं साधा एक फोन लावलं पुरतं मोबाईल दिला नाही मला, काय फोन लावलं पुरतं मला मोबाईल दिला नाही. त्यामुळे ओळखली ना माणसं आजकालची किती काय कशी व्हायला भावात. त्याच्यामुळे ओळखलं नाही माणसं आजकाल खूप वाईट व्हायला भावना, खूप वरवर जसं जे कलियुगाचं दिवस चाललेत ना, माणसं लय वाईट होत चाललेत भावना. मला खरं सांगतो बा, मला हा हे सांगतो तुम्हाला बा, मी काय दुसरं नाही करत नाही. दुसरं मला हाय लाईफस्टाईलचं जेवण शेअर करतो मी मला हो का. आपल्या भावाला शेअर का म्हणजे फॉलो करते ती, सबस्क्राईब करते ती, वाढायला लागली आपले सबस्क्राईब बी, असं काय विषय नाही. आपलं म्हणणं कसं आपलं भाऊ आपले सपोर्ट बी करायला लागले ते, असं काय विषय नाही. तुम्हाला सांगतो मी हाय रियालिटी शेअर करणारा माणूस आहे बाबा. आता तुम्हाला म्हणलं आजचा ब्लॉग कशा, आपलं घरचा ब्लॉग आहे आजचा. उद्या हो तुम्हाला सांगतो उद्या काय असेल ते उद्यावर राहतात. आजच्या ब्लॉगमध्ये आजचं ही घरचं तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला तेच सांगतो मी हाय रियालिटी शेअर करतो बघा. मी तुम्हाला काय कोणचं फसवत नाही, कोणचं लपून ठेवत नाही, काय नाही. हाय रियालिटी सांगतो तुम्हाला. कोणत्या कामात लढायचं असतं, लढायचं नाही, खासायचं नाही, काय नाही. एक गोष्टी सांगत असतो तुम्हाला, लढायचं नाही, खासायचं नाही,
काय नाही, काम करत राहीस. यश देणार तीच आहे तो. तुम्हाला काय म्हणतो, यश देणार तीच आहे. तुम्हाला काय म्हणलं, 99% मेहनत ठेवायची. किती? 99% मेहनत ठेवायची. 99% मेहनत ठेवायची. यश देणार तो 1% नशन भाऊ ठेवायचं. आपण कमी पडू द्यायचं नाही. आपण कमी कशात पडू द्यायचं नाही. मग तीच सांगतो. आपण मग कमी पडायचं नाही. 99% मेहनत नसायची, 99% नशिब आपण डिपेंड असायचो. तसं नाही होतं बघा. नशिबा गोष्टी अवलंबून नसतात. सांगतो तुम्हाला. काय माहिती घेतलं काही. मला तीच सांगतो गोष्टी बघ. मला तीच गोष्ट सांगतो. मला तीच गोष्ट सांगतो बाबा. 99% मेहनत ठेवायची. हो का, मी लाजत नाही नाही काय नाही. त्यामुळे तुम्हाला तीच सांगतोय. हो का, दिसते हातात. हो का, हो का, दिसते हातात. मी काय का नसते. मला कंपनी पुन्हा देणार नाही. हां, मला सांगतो कमी पडलं आपल्याला आणून देते कोण नाही. त्यामुळं लाजू नका. काय म्हणतो, लाजू नका. अजून बी ध्यानात घ्या. मी सांगतो ते अजून बी ध्यानात घ्या. लाजू नका. कोणच्या क्षेत्रात असो, कोणच्या क्षेत्रात असो, व्यवसाय असो, शेती असो, हॉटेल बिझनेस असो, एज्युकेशन असो, कोणत्या बी गोष्टी असो, कोणचं बी काम करण्यात असो, लाजायचं नसतं भावाला. लाजला की भाजला भावा. तुम्हाला खरं सांगतो, लाजला की भाजला. त्यामुळे मी सांग, तुम्ही बसला लाजत काय करायचं, काय खरं नाही. माणसं नावं ठेवते. माणसं एक गोष्ट सांगू तुम्हाला भाऊ, माणसं नावं ठेवतील, माणसं हे करतील, माणसं ती करतील. मी असं तर म्हणून बसणार तुम्ही सारखं. माणसं तुम्हाला कंपनी आणून देणार आहे का? आजचं जेवायचं माणसं मला कोण आणून देतील का? मी लाजलो तर भांडी घासाय मी लाजलो. कोण आलं गेलं की उठून बसलो. भांडी घासतं बाईक भांडी कोण घासणार आहे का? नाही. लाजायचं नसतं भावांनो. मला एक सांगतो, अजून बी लाजायचं नाही. कोणत्याही गोष्टी असं, व्यवसाय असो, कोणतीही गोष्ट असं लाजायची नसतं भावांनो. हो का, कोणत्या गोष्टीत लाजत नाही. आपल्याला कोण कंपल्ले आणून देत नाही. माझ्या काल माझ्या मित्र आले भेटायला. मला काय म्हणत होता माहिती आहे भावांना, अरे तुझं व्हिडिओ भारी असते तर मोबाईलची क्वालिटीच कमी आहे. असं त्याचं काय काय आता काय दिसायचं तर तुम्हाला मी सांगा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये हे सगळं सांगतो. म्हणजे काय मला माहिती आहे, काय कर, इंस्टाग्रामला ग्रिप देण्यासाठी एखाद्या मोठे सोशल इंस्टाग्रामच्या रील स्टारला भेट म्हणला. म्हणलं होय करू की म्हणलं, तसं काय विषय नाही. न्यूज कमी होत चालेल. होय म्हणलं चालते मी करू की. होय होय म्हणलं मी बी. पण माझं मन काय म्हणलं माहिती, मन काय म्हणलं माझं माहिती, की जी कोण रेस्टार राहते का ज्यांची 100K 200K 400K मिलियनमध्ये जे आहेत सबस्क्रायबर, म्हणजे इंस्टाग्रामचं सांगतो ज्यांचं आहेत, त्यांनी कोणाला साथ घेतली असेल का? त्यांनी सक्सेस व्हायला कोणाची साथ घेतली असेल का? तुम्ही ध्यान द्या. एक मिनटं भावानं पाणी आण तुम्ही. काय म्हणतो भावांनो, त्यांनी कुणाची साथ घेतली असेल का? सांगा बरं तुम्ही. मला कालचा मित्र म्हणत होता, तो बाबा इंस्टाग्रामवर लवकर फेमस व्हायचं, ग्रिप द्यायची असले तर हे कर रील काढ त्यांची सांगतो. मला काय म्हणायचं, माझं मन काय म्हणलं, जी
जी मोठी जी मिलियन सबस्क्रायबर मिलियन फॉलोअर्स त्यांच्यासाठी ती काय डायरेक्ट कोणाची ग्रीप घेतली असते का त्यांनी ग्रीप घेतली असते का सांगा मला हां नाही भावनो झिरोत ना हिरो होणं डायरेक्ट हिरो होणं तुम्हाला गेल्यापर्यंत बी उदाहरण दिले लय फरक आहे बघ त्याला कोण ओळखत नाही बा भावनो डायरेक्टच सबस्क्रायबर वाढवणं डायरेक्टच पैसे देऊन व्हिडिओ पळवायचा नाव द्या बघा मला नाही फेमस झालं ते काय अडचण नाही एखाद्या भाऊचं कोणाचं चांगलं होईल माझ्या मोटिवेशननं माझ्या जीवन जे लाईफस्टाईल आहे ते जशी शेअर करते कोणाला आवडेल ना आवडेल जी आहे ही रिअल ती शेअर करणार करते जेव्हा मी कोणतीच गोष्ट मी तुमच्यापासून लपून ठेवत नाही हा हे तुम्हाला शेअर करतोय मी तुम्हाला कोणतीच गोष्ट मी लपून ठेवली नाही भाऊ तुमचं फॉलो करायचं काम आहे तुमचं सबस्क्राईब करायचं काम आहे तुमचीच गोष्टी करू शकता भावांनो तर भावांनो तर आपली झाली ती आता भांडी घासून तुम्ही बघितली असेल हो भांडी घासून सगळी झाली ती तर काय करूया आता हे मदरनं सांगितलंय बोकडाला ठेवायचं तर काय करूया बोकाड घेऊन येऊ आपण आता मला काय म्हणतो सगळं आहे ती रिअल लाईफस्टाईल शेअर करतो तुम्हाला बोकडाला ठेवायचं आहे एक बोकाड आहे तेवढं पिलो आहे तर काय करतो त्याला मी घेऊन येतो मला दाखवतो मी बोकड घेऊन येतो त्याला तर आपण काय करू बोकड आणायला चाललो आहे मी जवळच इथलं येतच तेव्हा तुम्ही काय करा फक्त बघत राहा मी तुम्हाला काय म्हणतो हा ही लाईफस्टाईल शेअर करतो तुम्हाला मी कोणची गोष्ट लपवून ठेवत नाही काय नाही हे आमचा पांडू महाराज बघायचा कसं आहे पांडू महाराज हां बाबा हे आमचं पांडू महाराज आमचं पांडू महाराज हां बाई मुका घेतोय बघा हा मला म्हणजे पप्पे घेतोय बरं का हे आहे आमचं पांडू महाराज लय लाडकं आहे भावानं माझं लय लाडकं आहे हा का लय लाडकं आहे तर ह्याला काय करू तर आपण घेऊन जाऊया चल हवा घेऊन चाललोय आता ते माझ्या मी फक्त बघत राहा मी आता काय करतो ह्याला तिकडं नेतो घेऊन जातोय ह्याला मी काय करतोय ह्याला मी चारतोय आता हे तुम्हाला दाखवतो आता ह्याला चारताना तर गिंबल काय करतो सेट करतो इथं समोर तुम्हाला दाखवतो मी ह्याला खाताना चल बघ बॅग भाऊ खा दिसतंय खाताना भावांना एवढा अजून मोठं करतो मी आणि हे असं करतो भावांना मग तुम्हाला काय खाईल ताटातलं सगळं दिसेल खाल्लं बी भावानं खाल्लं बी ना खायला का मग कडे हवं रे खाल्लं बी लगेच कट करणं हो का सुपडा सापच करून टाकला कसा आहे बॅग का आपला हां लयच खादाड आहे बाबा लयच हावर आहे तर चला आपण ह्याला बांधूया आता ह्याला काय करू टाकू बांधून काय आता काय करायचं आहे आपल्याला जायचं शेतात जरा त्यामुळं ह्याला टाकू बांधून थोडं हां पाय ओढते बा कसं पाय ओढते माझा हां तर काय करतो ह्याला इथं बांधून टाकतो मला दाखवतो मी वाहन सगळं बांधताना दाखवतो मग एक मिनटं गिंबल सेट करतो 2 मिनिट बहाणं तर तुम्हाला दाखवतो मी बहाणं काय होतंय गिंबल पडतंय बारीक मग गिंबल हा बारीक आहे आपलं बहाणं मी बांधतो बोकड बघा तुम्हाला सगळं दाखवतो मी आता आपलं बॅग तर आपण घेऊ गिंबल आता भावनो तर भावनो झाले जातं का आपले काम एवढंच भांडी घासायची सर्व होतं आपलं तर झाले ते सगळे आता भावनो कामं घरची तुम्हाला कामं दाखवली भावानं मी आता भांडी घासली सगळं केली तर मग काय करू आता थोडं हाय बरं काय एक रग धुवायची आता पण ते आता लाईट किती वेळ झालं आली लाईट किती वेळ झालं आली अर्धा झाल्यावर
काय झालं आहे मला खरं रानात जायचं आणि पाणी लावलं आहे त्याच्यामुळं पाणी बघायला जावं लागणार त्यामुळे भाऊन आता आपलं आता का आहे थोडं काम करून घेऊ आता काय करू आपला व्हिडिओ बी थोडा मोठा व्हायला लागला आहे असं तिथं व्हिडिओ काय विषय नाही व्हिडिओ मग किती मोठं झालं ते काय अडचण नाही काय करू घेऊच करू काम ते आता कसं होते लय दिवस झाले ते रखडले काम माझं तर दोषी होते 4-5 दिवस झाले दोषी मम्मी म्हणते धो मी मम्मीला म्हणते तू धो तसं काय व्हायला लागले तर आपण काय करू भावानं होईल थोडा व्हिडिओ मोठा फक्त बघून घ्या तुम्ही मी काय करतो गिम्बल करतो सेट इथं आता मी तुम्हाला दिसेल मी तर मी काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो भावानं आता रग द्यायची आपल्याला तर रग बी धुवून घेऊ आता आपण भावानं रग बी दाखवतो तुम्हाला हो काय रग हो काय हे रग तर हे काय करू आता हे तर इथं टाकतो मी हे भिसू घालतो ना धुवून काढतो रग आधी तर काय बघतो भावानं गिम्बल करतो सेट झालं का हां झालं थोडं मोठं बी करतो झालंय भावानं मला मोठं बी दिसेल अजून थोडं मोठं होतंय का होतंय झालं रग धुवून घ्यावं म्हणलं वा मग भावानं थोडं हे काय व्हायला लागलं हे पडायचं बी वाटतंय ना हे त्या बोललं म्हणजे मोबाईल बी पडायचा सगळं आधीच तर डिस्प्ले झालाय खरं सांगतो त्या बारीकच केलं परवडत भावानं कसं होईल सांगू का ह्याला होते आधार हां करतो खाली थोडं काय होईल तुम्हाला दिसेल सगळं आपण नाही दिसलो तर तुम्हाला काम करताना दिसलं तर बस झालं भाऊ हां तर तुम्हाला सगळं माझा आवाज येईल सगळं बघायला तर काय वाट नाही तुम्हाला बघावं आपलं दाखवतो तुम्हाला सगळं फिरताना दाखवतो तुम्हाला मी बघत राहू माझ्यावर आपलं काय काम करतो तुम्हाला सगळं दाखवतो बघत राहा आपण बघा लाजायचं नाही बा कोणच्या गोष्टी लाज लागी बात नाही तुम्हाला लाज मी सांगतो लाज दिवस झाल्यावर बघा म्हणून 4-5 दिवसापासून द्यायची घाण झाली तसंच राहिली मम्मी तो असं पण आता मी काय करतो आता पाणी टाकतो बस झाली नाही बस झाली आता पॅन्ट बोल दुसरं नाही का पॅन्ट बोल घातली सगळी वेळी करून घेतो मला वेळी करून घेतली काय होतं सगळी सगळी निघते सगळी तुम्हाला काय म्हणते लाईफस्टाईल हीच लाईफस्टाईल आणि दुसरं काय शरीर करत नाही टाकली दिसली दिसली पाणी टाकून पाठी जाईल
भिजायला टाकले असते अजून 10-15 मिनिट टाकले तर काम नाही होणार. तू आता बघ तू बघ मग काय करायचं होतं तू तुला आता माझ्या आता बोका मग काय बोका जर तुझं आहे का म्हणून काय विचारत नाही मग काय जड बोका नुसतं जड बोका आता काढू घालू हा खात्या आता काढू घालू खाते कशाला आता काढू घालू हा खातं काढा की काय नाही मला आधार पॅनने हा एक फोटो घेऊन जावा असं म्हणून वडिलांचं खातं काढायचं जाऊन तिकडे झाले ऑल इंडियन पोस्टमध्ये वडिलांचं खातं काढायचे त्यामुळे त्यांना म्हणलं खातं द्या काढ म्हणलं इतकी पिळून आता गावी पाणी टाकतो म्हणजे कसं होईल पिळायचं मग पिळल्या सर हे करूया टाकतो पाठ 2 मिनटं मी ठेवून आलो तुम्हाला गिंबल सेट करावं लागतं हां भावांनो आपण आता काय करू गिंबल सेट करूया गिंबल सेट करू तुम्हाला मी मिरग वाळू घालताना बी दिसेल हे म्हणून आता करतो गिंबल सेट भावांनो बघून घ्या जरा लांबच करतो मी कसं होईल जवळ करू दिसतंय का नाही दिसणार तुम्हाला इथं सेट करतो म्हणजे कसं तुम्हाला वरचं दिसेल सगळं हां 2 मिनिट भावाने स्टँड एक बसत नाही तर भावानो बसल्या थोडं वर घेतो हां ओके भावानो बसले तुम्ही फक्त बघत राहा मी तुम्हाला काय सगळं फोटो शेअर करतो दिवसभर का वाढ तर झालं बघून आपलं काम आता झालं आजचा हो का आजचा ब्लॉग माझा घरीच झाला सगळा ब्लॉग माझा बघून तर आपण आपली कामं दाखवतो तुम्हाला आपली आता आपण जी कामं केली तर तुम्हाला सगळं दाखवतो हां तर आपण कोणची काम केली बघून आज आपली ब्लॉगमध्ये रग धुतली ही एक काम केलं बोकडाला खायला घातलं एक काम केलं तर तुम्हाला दाखवतो भांडी बी धुतलेली दाखवतो भावानं बघितलं असेल बघा भांडी आपण ही धुतली तर भावानं
तुम्हाला कसं वाटते माझं लाईफस्टाईल, कशी वाटते जीवन माझं, मी जगतोय तसं घरची सेम परिस्थिती तुम्हाला दाखवतो मी कोणची फालतू गोष्टी शेअर करत नाही, कोणची गोष्टी खोटं लपवून दाखवत नाही. तर भावांनो कसं वाटलं रे आपला आजचा ब्लॉग. तर भावांनो चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबला, यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी तडका आपला. इंस्टाग्रामची ID धीरज73 ऑफिशियल बाय. इंस्टाग्राम फॉलो करा. मराठी माणसांनीच आपल्याला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. सगळ्यांना फॉलो करा. जी खरी मेहनत करते तीच त्याला सपोर्ट करा. फालतू गोष्टी कॉपी पेस्ट तर नाही आपली भावांनो, हाही रिॲलिटी मेहनत दाखवतो भावांनो. त्यामुळं भावांनो आता आपण थांबूया. तर भावांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, हर हर महादेव.